नेरपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या माणिकवाडा येथे फकीरजी महाराज यांची यात्रा अष्टमी ते कार्तिक वैद्य प्रतिपदा महिन्यात सुरू होते। या यात्रेमध्ये यावर्षी भगवत प्रवक्ते ज्ञानेश कन्या सुरेखा तिके यांच्या मधुर वाणीतून श्रीमद भगवत कथासार सांगण्यात आला। भगवत कथेसाठी शेकडो महिला उपस्थित होत्या। कथेनंतर हास्य कवी संमेलन घेण्यात आले। या संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध मराठी कवी रफिक बेग मिर्झा हे मंचावर विराजमान होते। हास्य कवी संमेलनाचे उद्घाटन श्यामकांत मस्के यांच्या शुभहस्ते करण्यात आले। या वऱ्हाडी कवी संमेलनाला यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव, परतवाडा, चंद्रपूर व अन्य ठिकाणाहून कवी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गावातील नागरिकांनी कवी संमेलनाचा आनंद लुटला। यावेळी डेगाईत शिजवलेल्या कण्याचा व फोडणीच्या वरण्याचा महाप्रसादाचा लाभ नेर तालुक्यातील अनेक भाविक भक्तांनी घेतला। यावेळी हजारो नागरिक उपस्थित होते। माणिकवाडा किंवा माणिकवाडा धरण या गावात जे फकीरजी महाराजांचं देवस्थान आहे त्याची ही कार्तिकच्या निमित्तानं असणारी यात्रा आहे। या दिवशी या ठिकाणी किमान 50,000 लोक महाप्रसाद घेतात आणि दर्शनाला येतात दुरून लोक। आणि त्या निमित्तानं काही हौशी लोकांनी इथं दरवर्षी गेल्या वर्षापासून एक कवी संमेलन घेण्याचं आयोजन करण्याचं ठरवलं। मागच्या वर्षी पहिलं कवी संमेलन झालं, यंदा हे दुसरं कवी संमेलन आहे आणि त्यासाठी आम्ही वेगवेगळे कवी बाहेरून बोलवतो। मी हातचा आलेख या गावाचा असतो असं समजा, त्यासाठी आम्ही सगळेजण जमा झालो। चौधरी मस्के साहेब त्या हिशोबासाठी आम्ही कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही आलो आहे। नवनाथ दरोई, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, नेर। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।